भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पायी रघुनंदन. आता ही श्रीमद भागवत कथा गंगा कट्टीवर बाबा चालू होती आणि गंगेच्या तटावर बाबा ही श्रीमद भागवत कथा चालू असताना त्या कथेमध्ये आगमन झालं बाबा कोणाचं भक्ती मातेचं आपले वृद्ध मुलं घेतले आणि वृद्ध मुलीला घेऊन बाबा भक्ती माता त्या कथेमध्ये बसली आणि बसल्याच्या नंतर दादा ऐका जशी जशी कथा गंगामध्ये येईल तसे तसे ज्ञान वैराग्याला बाबा तरुण पण प्राप्त होत होतं आणि ते तरुण होऊन बाबा ज्ञान आणि वैराग्य दोन्ही सुद्धा बाबा या श्रीमद भागवत कथेमध्ये नाचायला लागले. ज्ञान वैराग्याचा उद्धार करणारी सुद्धा बाबा श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून प्रत्येक माणसाने श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की. अशा पद्धतीनं आता ही कथा ऐकून कोणाचा उद्धार झाला? आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आता पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर बाबा एक उत्तम शहर बसलेलं होतं आणि तेथे सर्व वर्णाचे बाबा लोक राहत होते. आपापल्या धर्माच्या आचरण सत्यवर्तन आणि सत्कर्म या तत्पर असत. मॉनिटर लावा थोडा कमी केला तरी जमून व्हायचं फक्त मॉनिटर लावा. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण धनवान होता पण दादा कधी भजन करत नव्हता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं बाबा धुंदुली. कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून बाबा नेहमी आपलेच खरं म्हणणारी तिचं नाव होतं धुंदुली. काही पण आपलंच खरं नावच तसं होतं ना बाबा धुंदुली. म्हणून आता कोणाचं महिलाचं नाव आहे का हो दादा धुंदुली? नाही ना. कारण तिचे विचार सुद्धा कधी चांगले नव्हते, वागायला सुद्धा कधी चांगली नव्हती दादा ऐका. आणि कधी सुद्धा नव्याच्या विरोधात चालायची. तिचं नाव होतं धुंदुली. लोकांची निंदा करायची आणि लोकांच्या टिंगल्या उडवण्यामध्ये बाबा तिला काय वाटायचा? आनंद वाटायचा. आज मी काही महिला धुंदुलीच्या विचाराच्या आहेत ना दादा. लोकांचं वाईट झालेलं त्यांना आनंद वाटतो. धुंदुलीला कधी कोणाचं चांगलं झालेलं देखवत नव्हतं. लोकांची निंदा करायची, ह्याचं असं झालं त्याचं असं झालं. म्हणून कधी महिला मंडळ कधी कोणाची निंदा करायची नाही. आणि तुम्ही जर निंदा करत असाल तर तुमचं सुद्धा नाव आजपासून काय? धुंदुली. म्हणून कधी कोणाची निंदा करायची नाही करायची. निंदा करणाऱ्याला दुसऱ्याचं वाईट व्हावं जर अंत करण्यामध्ये इच्छा असेल अशा माणसाला सध्या जगामध्ये बाबा सन्मान नाहीये. आज कोणी हॉटेलचं नाव आहे का धुंदुली? आज कोणी हॉटेलचं नाव आहे का रावण? नाही दादा. त्यांनी कधी सुद्धा वाईट वागले म्हणून त्यांचं नाव हॉटेलला सुद्धा दिल्या जात नाही. म्हणून माणसाचे विचार चांगले असले पाहिजे. या धुंदुलीचे विचार दादा चांगले नव्हते. तिला कधी लोकांचं वाईट होईल, जितकं जितकं लोकांचं वाईट होईल तितक्या तितक्या तिला बाबा आनंद वाटायचा, गुदगुल्या व्हायच्या. आता कंजूस होती, भांडखोर होती, याप्रमाणे याचं दाम्पत्य जीवन बाबा सुखी होत नव्हतं. पण समाधान नव्हतं बाबा ऐका. आता संसारामध्ये बाबा तिला कधी सुख मिळालं नाही. आणि संसार ज्याला बी मिळाले ना दादा त्याला सगळ्या कोणाला पूर्ण संसार मिळाला नाही. कारण संसारच कशानं बांधलेला दादा? दुःखानं बांधलेला आहे. दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात संसार दुःखानं बांधलेला आहे. किती जरी आता सारं संसार केला शेवटी संसार बाबा दुःख देतो. संसार करता करता आज मेला पंजा मेला बाप मसना गेला बेकत बेकत नातू पंतू तोही पैसा झाला. महाराज म्हणजे संसार करता करता आपला आजा गेला, आपला पंजा गेला, अरे आपला बाप गेला. त्यांना सुद्धा कधी सुख मिळालं नाही तर आपल्याला काय सुख मिळणार आहे दादा? संसार किती जरी केला तर संसार शेवटी बाबा दुकानच बांधलेला आहे. आता ही धुंदुली बाबा आपल्या पतीसोबत बाबा संसार करायची. पण ऐका आत्मदेवाला कधी संतान नव्हती.
पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मुलगा नाहीये म्हणून बाबा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण सुद्धा दुःखी होता. त्यानं दान धर्म करण्यामध्ये आपली अर्धी संपत्ती बाबा खर्च केली, तरी सुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. आणि त्यामुळे बाबा तो ब्राह्मण अतिशय चिंतातुर होता. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला दादा मुलगा नव्हता, संतती नव्हती, निपुत्रिक होता. अहो मुलगा नाही याला निपुत्रिक असं म्हणतात असं नाही. ऐका, आपण जन्माला आलो आणि कधी भगवान परमात्म्याचं भजन केलं नाही, आपण सुद्धा कोणी दादा निपुत्रिक. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. आज आत्मदेव नावाचा ब्राह्मण बाबा दुःखी होता, मला संतती नाही, मला संतान नाही. आणि संतान नाही तेवढं चांगलंच आहे हो दादा, चांगलंच आहे. तुम्ही म्हणता कसं काय? ऐका बाबा, आपल्याला जर मुलगा झाला नाही, ध्यान देऊ नाही का, आपल्याला जर मुलगा झाला नाही तर आपण 2-3 वर्ष घडतो बाबा. आपल्याला मुलगा झाला आणि तो जर वागला तर कमीत कमी आपण 9-10 वर्ष घडतो. पण आपल्याला मुलगा झाला आणि तोच मुलगा जर नालायक निघला तर आयुष्यभर घडावा लागतं. म्हणून संतती झाली तर चांगली झाली पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा. संतती सुद्धा एकच पाहिजे, पण चांगली संतती जन्माला आली पाहिजे दादा. गंडागीला सुद्धा 100 लेकरं होते, पण एक कामाचा नव्हता. एकच मुलगा असावा, पण चांगला मुलगा आला पाहिजे, नाही तर नाहीच झाला पाहिजे. आणि होऊन जर नालायक निघला तर आयुष्यभर लढावा लागतो. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण बाबा दुःखी होता, मला संतान नाहीये. आता तो दुःखी ब्राह्मण एके दिवशी बाबा घरातून बाहेर पडला आणि वनामध्ये निघून गेला. आणि मध्यान्हकाळी बाबा त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. आता पाणी पिण्यासाठी बाबा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण एका नदीच्या काठी उभा राहिला. आता संतान नसल्यामुळे बाबा तो ब्राह्मण दुःखी होता. त्या आत्मदेवानं त्या नदीवर पाणी पिलं आणि बाबा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच ठिकाणी खाली बसला. आणि खाली बसल्याच्या नंतर त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये बाबा एक इच्छा झाली, आता मला संतती नाहीये, माझा जीवन जगून उपयोग नाहीये दादा, मी आता आत्महत्या करणार. आता आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं ठरवलं की मी आत्महत्या करणार. हातामध्ये कासरा घेतलेला होता, झाडावर फास टाकणार. तितक्यामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला बाबा एका संत महात्म्याची भेट झाली. आणि तो संत महात्मा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला फाशीपासून बाबा उठवतो. आणि तो संन्यासी संत त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला म्हणतो, दादा तुम्ही फाशी का घेत आहात? तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणतो, मला संतती नाहीये, तर माझा जीवन जगून उपयोग काय? मी आज फाशी घेणार. त्यावेळेस संन्यासी महात्मा म्हणतो, अरे संतती नाही तर घडतो कशाला? तुझ्या एवढा समाधानी कोणी नाही. आज मी आपण बघ्याच आया बघतो बाबा की मुलगा यायचा टाइम झाला की आईला लपून बसावं लागतं. आहेत ना बाबा असा टाइम? मग मुलगा असून काय उपयोग हो दादा? आज मी मुलगा आहे पण आईचा सांभाळ करत नाही, बापाचा सांभाळ करत नाही, बापाला बाप म्हणत नाही, आईला आई म्हणत नाही. अहो संतती असून सुद्धा उपयोग काय? तो संन्यासी महात्मा म्हणतो, अरे रडू नकोस, तुला संतती नाहीये ना, नसू दे, तू भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. तो संन्यासी महात्मा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला बाबा उपदेश करतो. आता देवता आणि ब्राह्मण मी दिलेला दानाचा बाबा ऐका, मी एवढं दान धर्म केलं पण मला कधी संतती प्राप्त झाली नाही हो देवा, का झाली नसेल? संन्यासी म्हणतो, बाबा ज्या घरामध्ये संतती नाहीये त्या घराण्याचा सुद्धा बाबा धिक्कार केलाय. कोणाकोणाचा धिक्कार आहे का?
संतांनी जीवनाचा धिक्कार असो, संतांनी घराचा धिक्कार असो, आणि संतांहीन धनाचा धिक्कार असो, आणि संतांहीन कुळाचा धिक्कार असो, असा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या संन्याशाला म्हणतोय. मला संतती नाही ना माझ्या जीवनाचा धिक्कार असो बाबा, शास्त्र सांगते. आणि तोच संन्याशाला म्हणतोय, ऐका बाबा, मला संतती नाही असं नाही. ज्या झाडाला मी पाणी देतो त्या झाडाला फळ लागत नाही. ज्या गाईचं मी पालन करतो त्या गाईला, ती गाय सुद्धा वाज राहते. मी ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये जर मी फळ आणलं तर ते फळ सुद्धा बाबा टिकत नाही, ते फळ सुद्धा सडत. अशा या माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे बाबा? माझ्या जीवनाचा धिक्कार असो, मला फाशी घेऊ द्या. असं म्हणल्याच्या नंतर आता तो संत म्हणतो, बाबा ऐक, तू संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे, विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. आणि पूर्वी राजा सगळं आळंद बाबा याला मुलामुळे दुःख भोगावे लागले होते. हे ब्राह्मणा, तू आता संसाराची आशा सोडून दे आणि संन्यासातच बाबा सर्व प्रकारचे सुख आहे, असं संन्यासी बोलायला लागला. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणतो, अरे देवा, अरे संता, अरे संन्यास्या, तुला संसारामध्ये काय सुख आहे तुला काय माहिती? असं कोण म्हणतो बाबा? आत्मदेव नावाचा ब्राह्मण बोलतो. विवेकाने माझं काय समाधान होणार? आपल्या सामर्थ्याने मला पुत्र द्या. आपण जर नाही दिला तर मी तुमच्या समोर आत्महत्या करून. असं बोलायच्या नंतर बाबा तो संन्यासी म्हणतो, हे बरोबर ऐक, हे प्रारब्ध जाणले आहे. तुला याच जन्मामध्ये नाही, असे 7 जन्म जरी झाले तरी तुला मनुष्य प्राप्त, तुला मुलगा प्राप्त होणार नाही. तुला 7 जरी मनुष्य जन्म मिळाले तरी संततीहीन राहशील. आता मग तर तो ब्राह्मण बोलायला लागला, आता तर मी नक्कीच आत्महत्या करणार. मग आता काय केलं पाहिजे? त्या ब्राह्मणाचा आत्म बघून तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला, विद्यार्थ्याचा लेख पुसून बाबा टाळण्याचा प्रयत्न हट्टाने केला. आणि त्या संन्याशाने एक फळ दिलं आणि आंबा दिला, आणि तो आंबा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये ठेवला. आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, तुला संतती झाल्याशिवाय राहणार नाही. संतती नक्की प्राप्त होईल, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे. आता त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने हातामध्ये आंबा घेतला, फळ घेतलं आणि आपल्या घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर दादा ऐका, आपल्या पत्नीच्या हातामध्ये बाबा ते फळ दिलं. फळ दिलं, पण ती पत्नी बाबा कशी होती? कपटी स्वभावाची होती. आणि मनामध्ये विचार आला, कुठं फळाने बाबा मुलं बाळ होत असतात का? असा विचार बाबा तिने आपल्या मैत्रिणीला, आपल्या बहिणीला, आपल्या सखीला सांगितला. सखीला बोलली, हे फळ खाल्ल्यानं मला गर्भ राहील, त्यामुळे माझे पोट मोठे होईल. आता ती सखीला सांगायला लागली. किती कपटी स्वभावाची होती ऐका. ती दुंदुनी म्हणली, हे जर मी फळ खाल्लं मला गर्भ राहील, माझं पोट मोठं होईल, मग मला काही खाता पिता येणार नाही आणि मी अशक्त होईल. अशा स्थितीमध्ये मला घरचं काम कसे करता येईल? आणि ऐका, दैववशामध्ये गावामध्ये बाबा चोरांची धाड पडली आणि माझ्या घरी जर चोर आले तर चोराचा सांभाळ, चोराला मी कसं पकडणार? मनामध्ये जे नाही ते धुंदुलीच्या येत होतं. प्रसूतीच्या वेळेस जर गर्भ आडवा आला तर कदाचित बाबा प्राणही गमवावा लागल, अशी धुंदुली नावाची पत्नी बाबा आता विचार करायला लागली. आणि माझ्या बाळंतपणाला जर ननंद घरी आली तर ननंद इकडचं गतुड घेऊन जाईल, असा मनामध्ये विचार आला. कोणाच्या? हो, धुंदुलीच्या. ननंद जी कवाच भाऊजाईच्या चेहऱ्यावर आनंद देत नाही, तिला काय म्हणायचं बाबा? ननंद. बरोबर आहे ना? हो. सासू सतत सुनेच्या डोळ्यात आणखी आसू, याला काय म्हणायचं? सासू. आणि सून नुसतं सासूला, सुना माझं ऐकून घ्या, तुम्ही बोलायचं
नाही, फक्त तुम्ही चिपीची गोळी घ्यायची. आता ऐका, ननंद आली तर सगळं गतुडे ऐकून घेऊन जाईन, गहू ज्वारी तांदूळ. आता दोंदुलीच्या मनामध्ये जे नाही ते विचार येत होता दादा. आणि मी जर आशक्त झाले तर माझे ननंद घेऊन बाबा घरातलं सगळं घेऊन जाईल, शिवाय सत्य पवित्र इत्यादी नियमाचे पालन माझ्याकडून करणं होणार नाही. आणि जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे बाबा अतिशय कष्ट पडतात. त्या बाळाला सांभाळावं लागतं. ती गंधुली म्हणती ना, लालने पालने दुःखम प्रसूतायाशवर्तते वंदयावा विधवा नारी सुखिनी चेति मे मतिः. मला त्या बाळाचं लालन पालन करावं लागलं, त्या बाळाचा मला सांभाळ करावा लागल. मला तर वाटतं की वांज किंवा विधवा स्त्रीच बाबा सुखी. आता ती धुंदुनी बोलायला लागली, एवं कुतक योगेन तत्फलम नैव भक्षितम पत्या पुष्टम फलम भुक्तम भुक्तम चेती तयेगितम. आता ती बोलायला लागली, दादा ऐका, याच्यापेक्षा मी वांज गायलेली बघेन. मनात असे अनेक कुतकता आल्याने तिने बाबा ते फळ खाल्ले नाही. आणि पतीने जेव्हा विचारलं फळ खाल्लं का, तेव्हा तिने उत्तर दिलं, हो मी फळ खाल्लं. आता एके दिवशी तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सगळं वृत्तांत सांगून सांगितला, बाबा आता हे फळ काय केलं पाहिजे. बहिणीनं सांगितले, काम कर, तुमच्या घरामध्ये जी गाय आहे त्या गायीला सुद्धा हे फळ खायला दे. आता त्या गायीला फळ खाऊ घातलं. आणि फळ खाऊ घातल्याच्या नंतर आता ती बहिणीला बोलली, आता मी काय करू. त्यावेळेस ती बहीण बोलली, ऐक, मी सुद्धा गगोदर आहे. जसा मुलगा जन्माला येईल मी तुला तसा मुलगा देते. त्या मुलाच्या बदल्यात मला तू तुझं धन दे. फक्त तू एक काम करायचं, गर्भवती गाण्याचं बाबा सोंग करायचं. आणि सोंग केल्याच्या नंतर आता गर्भवती गाण्याचं सोंग केलं कोणी, व दादा धुंदुलीनं. आणि सोंग केल्याच्या नंतर दादा ऐका, काही कालानंतर आपल्या बहिणीला जी संतती झाली होती त्या बहिणीने त्या धुंदुलीकडे आणून दिली. आणि त्या पैशाच्या त्या संततीच्या बदल्यामध्ये पैसा घेतला. आता ती धुंदुली आपल्या पतीला म्हणते, बाबा ऐका, मला सुख रूपाने मुलगा झाला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचा ऐकून बाबा सर्वांना आनंद झाला. आणि ब्राह्मणाने त्या मुलाचा जात कर्म बाबा संस्कार करून ब्राह्मणांना दान दक्षिणा बाबा दिली. आणि त्याच घरासमोर मंगल आहे. आता धुंदुली आपल्या पतीला म्हणाली, माझ्या मी दूध पाजवण्यासाठी बाबा ऐका, आता त्या बहिणीकडे घेऊन त्या दूध पाजायला जायची. आता त्या बहिणीला आपल्या घरी बोलून घेतलं. असेच काही काळ गेल्याच्या नंतर 3 महिने झाले. आणि 3 महिने झाल्यानंतर गायीलाही मनुष्याकृती मुलगा झाला. जे फळ दिलं होतं त्याचा. आता नंद बाबाला त्या आत्मदेवाला बाबा ऐका आनंद झाला की गायीला सुद्धा बाबा वासरू झालं. आणि मला सुद्धा संतती झाली. 3 महिन्यानंतर प्रेमासे निगतेच्यात साधेनु सुशोभकम सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. असा दिव्य बाबा मनुष्यकृती मुलगा जन्माला आला. तो सर्वात सुंदर बाबा निर्मल कसत बाबा त्याच्या कानी. त्याला पाहून ब्राह्मणालाही बाबा आनंद झाला. त्याचे सर्व संस्कार केले ते वृत्त बाबा ऐकून इतर लोकांना सुद्धा मोठमोठे आश्चर्य वाटले. आणि ते त्या बालकाला बाबा पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, बाबा भाग्योदयो तुना जात आत्मदेवस्य पश्यत
भेन्वा बालम प्रसुतशो देवगुपिते कौतुकम. आता सर्व बाबा त्या नदीमध्ये चर्चा सुरू झाली. पहा त्या आत्मदेवाचं किती भाग्य उदयाला आलं की त्याला सुद्धा संतती झाली, त्याच्या गाईला सुद्धा बाबा संतती झाली. आता देव योगाने बाबा हे सहज कोणाला समजले नाही. आणि ज्या गाईला बछडे जन्माला आलं होतं त्याचे कान सुद्धा बाबा कसे होते, वासरासारखे गाईसारखे कान होते. हे पाहून आत्मदेवाने त्याचं नाव बाबा गोकर्ण असं ठेवलं. बोली गोकर्ण महाराज की जय. आणि आता स्वतःचा मुलगा होता बाबा ऐका, त्याच मुलाचं नाव ठेवलं काय दादा, धुंदुकारी. आता चांगलं नाव ठेवणार होता कोण, आत्मदेव नावाचा ब्राह्मण. पण ती धुंदुली बोलली 9 महिने 9 दिवस आम्ही आमच्या पोटामध्ये वागवायचं, त्याला लहानाचं मोठं आम्ही करायचं आणि नाव सुद्धा आमच्या वेच्यावरून पडलं पाहिजे. म्हणून माईचं नाव होतं बाबा धुंदुली आणि मुलाचं काय नाव ठेवलं दादा, धुंदुकारी. आता धुंदुकारी हा मोठा दुष्ट झाला. क्रोधाच्या आगी गेला होता, वाईट वस्तूचा बाबा संग्रह करत होता. क्रोधाच्या आगी एवढा गेला की ऐका, तो धुंदुकारी पापाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत नव्हता, नुसत्या चोऱ्या करायचा. कोणाची खून करायला लागला आणि वेश्याची सुद्धा संगत करायला लागला. कोण हो दादा, तो धुंदुकारी. आणि त्या धुंदुकारीला संस्कार देणारी कोण होती हो, धुंदुली. आज बी मुलगा घडवायचा झाला तर त्याच्या मागे कोण असतो, मुख्य आई. म्हणून प्रत्येक मातेनं सुद्धा मुलाला संस्कार चांगले दिले पाहिजे दादा, चांगले दिले पाहिजे. माझ्या जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जाती एकत्र करण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ऐका, वयाच्या 12व्या वर्षी आपल्या रक्तानं भगवान शंकराचा अभिषेक करणारा राजा म्हणजे बाबा छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले दादा कोणी, तर ते माझ्या जिजामाताने. माझ्या जिजामाताची डोहाळी काय होती दादा ऐका, 7व्या महिन्यामध्ये हातामध्ये तलवार घ्यायची आणि माझी जिजामाता किल्ले लढायला जायची दादा. हे माझ्या जिजामाताची डोहाळी होती. आणि त्याच जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. 3व्या शतकामध्ये ऐका, 16व्या शतकात एक तारा चमकला, माझी जाऊच्या पोटी सूर्य उगवला, शिवनेरी गडावरती राजा शिवबाज मला, शिवनेरी गडावरती राजा शिवबाज मला, शिवनेरी गडावरती राजा शिवबाज मला.
भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्माला येतात कौश त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या हात कापत होता माझ्या राजाची दासी छत्रपती शिवाजी महाराज की जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली दादा. प्रत्येक मातेनं सुद्धा आपल्या मुलाला संस्कार दिले पाहिजे. आता धुंदुकारी बाबा धुंदुली सारखंच वागायला लागला. जशी आई तसा मुलगा. मुलगा बिघडण्याच्या याच्यामध्ये बाबा मुख्य कोण असेल ती म्हणजे आपली आई असते. आता धुंदुकारी चोऱ्या करायला लागला. धुंदुकारी एवढं पाप बाबा एवढं पाप करायला लागला. त्याच उठल्यापासून तर झोपेपर्यंत रात्रंदिवस काय होतो दादा फक्त पाप. आणि पाप झाल्याच्या नंतर आता तोच मुलगा आपल्या आईला दुःख द्यायला लागला आणि तोच मुलगा आपल्या बापाला सुद्धा दुःख द्यायला लागला. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणला अरे संतती नसती झाली तर बघ झाला असत. एवढी वाईट विचित्र बाबा एवढा संत बाबा एवढी संतती वाईट जर भेटत असेल नाही झालेली बघितली. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण सुद्धा बाबा त्रासून गेलेला होता. आज बी धुंदुकारी सारखे बाबा काही मुलं आहेत आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. बापाला सुद्धा नीट बोलत नाहीये दादा नाहीये बोलत. पण ऐका जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक माणसानं बापाची सेवा केली पाहिजे बाबा केली पाहिजे. बाप गेल्याच्या नंतर दादा बापाची किंमत कळते हो दादा. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळते. आयुष्यभर माझ्या मुलाने याच्या त्याच्यापाशी भीक मागू नये म्हणून कमवून ठेवणारा दादा फक्त बाप असतो. फक्त बाप असतो. रात्रंदिवस काबार कष्ट करतो. लोकांच्या इथं जे नाही ते काम करतो आणि पैसा कमवतो. का हो दादा फक्त माझ्या मुलाने याच्या त्याच्यापाशी भीक मागू नये म्हणून कमवून ठेवणारा दादा फक्त बाप असतो. म्हणून जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा गड्या. ऐका आयुष्यभर बाप पैसा कमवतो. आयुष्यभर बाप पैसा कमवतो आणि एके सगळं तुला बाबा मुलाच्या हवाली करतो. एवढा उदाग असणारा फक्त बाबा बाप असतो. स्वतःच्या जीवाला कधी कबर चहा पित नाही. का हो दादा का माझ्या मुलासाठी मला पैसा कमवायचा आहे.
स्वतःच्या पोटाला कधी दोन घास खात नाही. गाव दादा, माझ्या मुलानं पुढे चढून कोणापाशी भीक मागितली नाही पाहिजे. फक्त माझ्या मुलाचं कल्याण करण्यासाठी बाप स्वतःच्या हाऊस सुद्धा बाबा बाजूला ठेवतो. त्याला म्हणायचं बाप. सगळं संपलेलं गतुडं एकाएकी बाप मुलाच्या हवाली ठेवतो. दादा, बाप करी जोडी आईशी लेकुराची ओढी. म्हणून त्या बापाची कधीतरी सेवा केली पाहिजे दादा. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळते. ऐका दादा, आईचे बोल कसे लावाला, बाबाचे पाय कसे फेडाला. आईचे बोल कसे लावाला, बाबाचे पाय कसे फेडाला. नका लावू अंधाजा,
स्वर्ग आहे. वाजवा टाळी एकदा वाजवा. आणि बाप या स्वर्गाचा दरवाजा आहे. म्हणून प्रत्येक माणसानं दादा ऐका, या बापाची कधीतरी सेवा केली पाहिजे. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळते आणि आई गेल्याच्या नंतर आईची किंमत कळते. ऐका, आई मुलीला कडेला घेते. का हो दादा? आई मुलाला कडेला घेते आणि बाप मुलाला खांद्यावर घेतो. आईपेक्षा सुद्धा बापाचं स्वप्न मोठं असतं. काय हो दादा? बापाचं स्वप्न एकच आहे, जे मी बघितलं नाही ते माझ्या मुलानं बघितलं पाहिजे. एवढं स्वप्न ठेवणारा दादा फक्त बाप असतो. म्हणून प्रत्येक माणसानं त्या बापाची सेवा केली पाहिजे. आज आम्ही सुद्धा या व्यासपीठावर बसलो. उपकार कोणाचे? बापाचे उपकार आहेत. आम्ही ज्या वेळेस आमचे वडील बाबा आम्ही लहान असताना भजन करायला प्रत्येक गावोगाव फिरायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत फिरायचो. उमेश महाराज ऐका, त्यावेळेस आमच्याकडे गाडी नव्हती. आता तुम्हाला गावाचे नाव सुद्धा सांगतो. बाबट खातगाव, ब्राह्मणगाव, तळतुंबा, एकोशे ब्राह्मणगाव. आम्ही इथं पहिलं लहानपणी मी 8-8 दिवस थांबायचो. आम्ही त्यावेळेस कुठेही सप्त्याला जायचं म्हणलं की वडील आणि मी आम्ही पायी पायी बाबा त्या बाबट खातगावला जायचो, त्या तळतुंब्याला जायचो. एके दिवशी सकाळी आपल्या सिरू तालुक्यातले ख्यातनाम कीर्तनकार, मी नाव काय घेत नाही त्यांचं, त्यांचं गाण्याचं कीर्तन होतं. आमचे वडील आणि आम्ही दोघं पायी जात होतो. पायी जात असताना ते ख्यातनाम कीर्तनकार म्हणले, काय गड्या त्या गाजाला काय काम आहे का नाही? इतकुशा पोगाला घेऊन कुठं बी फिरत आहे. आज ते कीर्तनकार पाय पाय फिरत आहे, मुकुंद 4 चाकी गडीमध्ये फिरतोय. हे उपकार कोणाचे? हे उपकार फक्त आमच्या बापाचे. त्या काळामध्ये परिस्थिती नसायची दादा. आपण ऐका, त्या काळामध्ये आम्हाला आमच्या बापानं शिकवलं. म्हणून आज आम्ही या व्यासपीठावर आहे. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळते. म्हणून जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाला बाप म्हणायचे का बाबा? बाप गेलं बाबा म्हणायचं कोणाला? सोडून या गेले बाबा मायले कराला, सोडून या गेले बाबा मायले कराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा मायले कराला. सोडून या गेले बाबा मायले कराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाप गेल्याच्या नंतर बाप म्हणायचं कोणाला? अरे कोणाचा बाप गेला तर कुणाचा? माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. कशी काय की सुटली हवा. कशी काय की सुटली हवा. विजला माझ्या आयुष्याचा दिवा. विजला माझ्या आयुष्याचा दिवा. सोडून या गेले बाबा मायले कराला. सोडून या गेले बाबा मायले कराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. म्हणू मी कुणाला. ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारायला.
म्हणून जोपर्यंत आयुष्यामध्ये बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला 2 शब्द प्रेमाने बोला. हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण बापाला नीट बोलायचा नाही. बापाला रात्रंदिवस दादा त्रास द्यायचा. या दुकाने बाबा सगळा पैसा सगळा संपत्ती बापाने कमवलेली पैसे सगळे बाबा वेश्याच्या नादी लावले आणि वेश्याच्या मार्गाने पैसा लावला. व्यसन करायला लागला, दारू प्यायला लागला. रात्रंदिवस दारू गांजा, रात्रंदिवस बाबा व्यसन करायला लागला. आता हा दुकाने रात्रंदिवस आपल्या आईला सुद्धा मागायला लागला. एके दिवशी आईकडे गेला. आईला म्हणला, आई पैसे दे. आई म्हणले पैसे नाहीये. तर त्या आईला उगवून मागणारा कोण होता बाबा? तो धुंदुकारी. आईच्या अंगावरचे दागिने सुद्धा बाबा मोडणारा कोण होता? धुंदुकारी. आणि त्या धुंदुलीने सुद्धा विचार केला, आता जीवन जगून उपयोग नाही दादा. आता त्या धुंदुलीने सुद्धा आपल्या स्वतःचा देह त्याग केला, स्वतःच बाबा एका आत्महत्या केली. आणि आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्रासलेला होता. मला ही संतती अशी जन्माला आली, मी काय केलं पाहिजे? आता मी आता कुठे जाऊ? मी कुठे जाऊ? मी काय करू? आणि काय केल्यानं माझं दुःख नाहीसं होईल? हा आत्मदेवाला मोठा प्रश्न पडला होता. क्वतिष्ठामि क्व गच्छामि क्व मे दुःख वेपो वहेम. अहो मी कुठे गेलं पाहिजे? मी काय केलं पाहिजे? आता तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण घडायला लागला. गाव दादा तर मुलगा त्रास देत होता. आता त्याचा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने आपला मुलगा म्हणजे बाबा गायीपासून जी संतती झाली त्या मुलाचं नाव काय होतं दादा? गोकर्ण. त्या गोकर्णाकडे गेला आणि गोकर्णाची भेट घेतली. गोकर्णा, अरे तुझा भाऊ चांगला वागत नाहीये, रात्रंदिवस पैशासाठी मला मागतोय, मी आता काय केलं पाहिजे? त्यावेळेस गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतो, बाबा हा धुंदुकारी तुमचा मुलगा नाहीये. तुम्ही फक्त एक काम करा, धुंदुकारी माझा नाही असं सोडून द्या. फक्त बाबा परमार्थ करत राहा. तुमच्या जीवाला समाधान राहील, तुमच्या जीवाला दुःख होणार नाही. माणसाला दुःख कधी होतो? मी किंवा माझं म्हणण्याच्या नंतर माणसाला दुःख होतं. दुःख होतं. एके दिवशी काय झालं दादा, आम्ही प्रवास करत असताना कीर्तनाला जात होतो. आणि सेलूवरून बाबा ताईकडे कथेकडे येताना बाबा ऐका, मी म्हटलं की माणसाला काय होतं दादा? दुःख होतं. सेलूच्या बाहेर आम्ही इकडे कथेला येत असताना एक क्लोजर गाडी येत होती दादा. आणि त्या क्लोजर गाडीचा बाबा ऍक्सिडेंट झाला. आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर उमेश महाराज त्याच क्लोजर गाडीतले 5 जण बाबा जाग्यावर गतप्राण झाले. पण आम्हाला कथेला यायचं म्हणून आम्ही फास्ट पुढे समोर निघून आलो. आणि समोर निघून आलो आणि समोर निघून आल्याच्या नंतर दादा ऐका, पुढे 4-5 माणसं शेतामध्ये काम करत होते. मी त्यांना सांगितलं, दादा आता इथं सेलूच्या बागेत एक ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये 4-5 जण गतप्राण झाले. ते 4-5 जण म्हणले, महाराज माणूस कशासाठी आलाय? हो मागण्यासाठी आलाय. इथं कोण राहणार आहे? इथं सगळे मागणार आहे. हा त्यांचं मगन बाबा कुठे ठेवलं असेल? त्यांचं मगन अपघातामध्ये असेल. मेले म्हणून काय झालं? मी म्हणलं, दादा 4-5 जण मेले, पण त्या 4-5 जणांमध्ये तुमचा जावाई होता. मग त्या 4-5 जणांनी 1 जणांना बाबा मोठ्यानं गळा काढला. म्हणला, मायो आता कसं करणार? असा ऍक्सिडेंट कुठं झाला नाही, फक्त तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगतोय. ऍक्सिडेंट झाला म्हणल्याच्या नंतर त्या माणसाच्या मुखातले शब्द काय निघले हो दादा? माणूस मागण्यासाठीच आलाय. पण मी म्हणलं त्याच्यामध्ये तुमचा जावई होता. मुखातले शब्द बाबा त्याला काय झालं? दुःख. ज्यावेळेस आपलं म्हणतो त्यावेळेस माणसाला दुःख होत असतं. तो गोकर्ण म्हणतो, बाबा तुम्ही धुंदुकारीविषयी प्रेम सोडून द्या.
आणि तुम्ही अंतःकरण निर्मळ करा आणि फक्त रात्रंदिवस भजन करा. तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संसार असा आहे, किती जरी संसार केला तर संसार बाबा शेवटी दुःख देतो बाबा. महाराज म्हणतात ना, या संसारामध्ये जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखी. इथं बघितलं तर बाबा सगळे दुःखी आहेत. कोणी कशामुळे, कोणी कशामुळे, कोणी कशामुळे. प्रत्येक माणूस बाबा दुःखी आहे. मोदी सुद्धा दुःखी आहे, बरोबर आहे ना. मोदी सुद्धा दुःखी आहे. कशामुळं? अहो देवेंद्र फडणवीस सुद्धा दुःखी आहे. का हो दादा? आता जिल्हा परिषदेला जागा आमच्या जास्त आल्या पाहिजे, नाही आले तर त्याला सुद्धा काय बाबा दुःखच आहे. किती पैसा आहे, सत्ता आहे, पण तरी सुद्धा माणसाला दुःख प्राप्त होतं. प्रत्येक माणूस बाबा दुःखी आहे. कोणी कशानं, कोणी कशानं, कोणी पैशानं दुःखी आहे. हा दुःखाने तुम्हाला घडवत नाहीये बाबा, त्याच्याविषयी आसक्ती तुम्हाला घडवते. हा संसार असा का तुम्ही टाकून द्या, ठेवली अनंती तैशीची गावी चित्ती असू द्यावी, समाधान बाबा तुम्ही घडू नका. महाराज म्हणतात समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे गावे, देव ठेवील तैसे गावे, समयासी सादर भावे. जसा वेळ येईल बाबा त्या पद्धतीने राहिलो पाहिजे. बाबा तुम्ही आता घडू नका, हा गुरुकडून उपदेश करतो. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण भजन करायला लागतो, तिथं निघून जातो दादा ऐका. आणि हाच धुंदुकारी रात्रंदिवस बाबा आता विषयाच्या संगतीमध्ये राहतो, चोळे करायला लागतो. आता एकटा धुंदुकारी बाबा घरी होता. त्या धुंदुकारीनं, कारण आत्मदेव नावाचा ब्राह्मण तर निघून गेला, कारण गोकर्णाने त्याला उपदेश केला बाबा आता इथून पुढे आपलं कोणालाही म्हणू नका, रात्रंदिवस तुम्ही भजन करा, मला सुद्धा माझं म्हणू नका. जेवढा तुम्हाला सत्संग करता येईल तेवढा सत्संग करा. जेवढं तुम्हाला दुसऱ्याचं लोकांचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करा. आणि कधी कोणाचं वाईट बाबा तुम्ही कानानं ऐकू नका. आणि काचे कानी, आणि काचे कानी, गुण दोष मना आणि दुसऱ्याविषयी कधी वाईट आपल्या अंतःकरणामध्ये आणू नका बाबा, कधी आणू नका. तुम्हाला आज दादा समाधान वाटल, तुम्ही दुसऱ्याविषयी जर अंतःकरणामध्ये वाईट जर सोचत असताल, आज तुम्हाला आनंद वाटेल, पण पुढे चलून दादा अवघड आहे. म्हणून कधी कोणाविषयी अंतःकरणामध्ये दोष आणू नका. हा धुंदुकारीला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला बाबा आपला गोकर्ण मुलगा उपदेश करतो. बाबा या संसारामध्ये विषय सुख भोगताना तुम्हाला बघं वाटतंय, सोपं बोलू का? ऐका. आता खरं सांगा दादा, व्याजाचा पैसा आणताना बघा वाटतो का, खाताना बघा वाटतो का, नेऊन देताना? बोला बोला बोला. आणताना बघा वाटतो, खाताना बघा वाटतो, पण नेऊन देताना अवघड वाटतं. आपण त्या सावकाराला म्हणतो, सावकार थोडी मला कमी करा ना, थोडं व्याज कमी करा ना सावकार, थोडं व्याज कमी करा ना. महागात म्हणजे तसंच आहे गाड्या. विषय सुख भोगताना तुम्हाला इथं बघ वाटेल दादा, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. तो गोकर्ण बापाला उपदेश करतो, बाबा विशेष सुख तुम्हाला इथं भोगताना बघ वाटल, पण पुढे अवघड यमदंड. बाबा या संसाराची आसक्ती सोडून द्या बाबा, आणि तुम्ही रात्रंदिवस दादा भजन करा. आता योगनिष्ठ बाबा गोकर्ण तीर्थ यात्रेला बाबा निघून गेला, आणि या घटनाचे त्याला सुख दुःख बाबा झाले नाही, कारण त्याला तो ना मित्र ना कोणी शत्रू होता. आता गोकर्ण नावाचा मुलगा बाबा निघून गेला, आणि आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला उपदेश केला. आता दुष्ट असलेला धुंदुकारी बाबा एकटा घरी राहिला. एके दिवशी त्याच धुंदुकारीने बाबा आपल्या घरी वेश्या आणल्या, आणि वेश्या आणल्याच्या नंतर तो धुंदुकारी बाबा ऐका
पैसा चोरून आणलेला होता आणि त्या धुंदुकारीस बाबा त्या वेश्या सोबत रममान झालेला होता. आता त्या वेश्याच्या मनात आलं, यांनी जे पैसा चोरून आणलाय तोच पैसा कोणाला दिलाय? आपल्याला. आता ज्याची चोरी केली त्या राजाला जर कळालं बाबा या धुंदुकारीने माझ्या घरची चोरी केली, तो या धुंदुकारीला सुद्धा मागल आणि याच्या सोबत आम्हाला सुद्धा मागल. आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या 5-6 वेश्यानं बाबा विचार केला आणि त्या 5-6 वेश्याने त्या धुंदुकारीला मारायला सुरुवात केली. त्याला बाजीला दोरीने बांधलं आणि बांधल्याच्या नंतर बाबा त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. गळा दाबला तरी तो काही मगत नव्हता. आता अनेक प्रकार त्याला मारण्यासाठी केले. हाणायला लागली, मागायला लागली. दादा ऐका, मग शेवटी त्या वेश्यानं आपल्या चुलीमधला विस्तू आणला, अग्नी आणला आणि तेच विस्तू बाबा धुंदुकारीच्या तोंडामध्ये कोंबला आणि धुंदुकारी तडपू 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 मारला दादा आणि धुंदुकारी मगन पावला. आता धुंदुकारी मगन पावला पण त्याचा आत्मा सगळीकडे भटकायचा दादा. ही बातमी गोकर्णाला कळाली. तर गोकर्णाला कळल्याच्या नंतर गोकर्णाने बाबा त्याचं श्राद्ध सुद्धा केलं. आता वेळ कमी, आपल्याला कथा भाग पुढे बघायचा भरपूर. आता तो धुंदुकारी बाबा ऐका, त्याचा आत्मा भटकायला लागला म्हणून बाबा त्या गोकर्णाने श्राद्ध केलं. आणि काही काळानंतर तोच गोकर्ण आपल्या घरी आला. तर घरी आल्याच्या नंतर बाबा त्याला आवाज यायचे, कावळ्याचा आवाज यायचा, शिवाचा आवाज यायचा, वेगवेगळे बाबा ते भूताची कानावर आवाज पडायला लागले. त्यावेळेस गोकर्ण नावाचा बंधू त्या धुंदुकारीला त्या आवाजाला विचारतो, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस तो धुंदुकारी म्हणतो, दादा मी तुझा भाऊ आहे, मी तुझा बंधू आहे. आणि मी तुझं तर श्राद्ध केलं, मग तू असा तुझा आत्मा का भटकतोय? त्याने सांगितलं, माझा आत्मा भटकतोय, मी काय चांगलं काम केलं नाही गड्या, मी जीवन जगताना सगळं वाईट काम केलं, आता याच्यातून माझी सुटका झाली पाहिजे. मग काय करावा? आता गोकर्णची सूर्याची